नमस्कार, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत गेट रेडी विथ मी शेअर करणार आहे. तसं तर मला सहसा जास्त मेकअप येत नाही, पण जेवढा आहे तेवढा नॉर्मल तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. कसा वाटतो तुम्ही मला नक्की सांगा. तर आपण चालू करूया. तर हे माझ्याकडे असं काहीचं सामान आहे, त्यातलंच मी थोडं थोडं घेणार आहे जे मला पाहिजे ते. जास्त काही मेकअप नाही आपल्याला हेवी करायचा, बेसिकच आहे. तर ही आहे माझी साडी, जस्ट रिसेंटली आत्ताच घेतलेली. तर बघू आपण कसं करूया. तर सर्वात पहिले ना स्किन मॉइश्चर ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी ना माझ्याकडे हे सुपर हायलायटिंग जेल आहे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. मी जे डेली यूज करते तेच इथे मी यूज केलेलं आहे. तुमच्याकडे पण जे असेल ते तुम्ही यूज करू शकता. तर ना मॉइश्चरायझर लावून स्किन आपली हायड्रेट पाहिजे, त्यासाठी ना एकदम मॉइश्चराइज झाली पाहिजे. आणि त्यात हे माझा असा काही पिंपल आलेला होता. असो, ते हे डोळ्याखाली ना जे आपले डार्क सर्कल असतात ना त्याला हाईड करण्यासाठी ना ऑरेंज करेक्टर माझ्याकडे आहे, ते मी यूज केलेलं. त्याच्यात थोडंसं लावायचं, जास्त नाही लावायचं. जिथे जिथे आपले डार्क सर्कल म्हणजे आपल्याला जिथे असं डार्क स्किन दिसेल ना तिथे लावायचं. तर मी अंडर आईज लावलं आणि इथं लिप्सच्या साईडला एक लावून घेतलं आणि त्याला हलकंसं असं ब्लेंड करायचं. आपण ब्लेंडरने पण करू शकतो, पण माझ्याकडे हे ब्रश आहे त्या मी ना त्याच्यानेच ब्लेंड केलं. आणि त्यानंतर सेकंड स्टेप म्हणजे त्यानंतर मी यूज करते हे मार्सचं ना माझ्याकडे कन्सिलर आहे, ते त्याच्यावरती लावायचं आणि त्याला पण हलकं हलकंसं असं ब्लेंड करून घ्यायचं. असं पॅची नाही ठेवायचं, पूर्णपणे असं ब्लेंड करून घ्यायचं. मी पण हलकं हलकं घेतलं. आणि आपल्याला जास्त काही हेवी मेकअप नाही पाहिजे, त्यामुळे ना थोडं थोडंच यूज करायचं. बाकी आपल्याला जेव्हा आपल्याला जास्त हेवी मेकअप पाहिजे असेल ना तेव्हा आपण जास्त यूज करू शकतो, पण सध्या असंच करायचं जेणेकरून ना असं पॅची होणार नाही, एकदम स्मूथ असा टेक्स्चर राहील. त्यानंतर मी यूज करते स्विस ब्युटीचं फाउंडेशन. त्याला थोडंसं हलकं घ्यायचं आणि त्याला पण असं ब्लेंडअप करून घ्यायचं, मर्ज एकदम पूर्णपणे करून घ्यायचं, कारण ते पण पॅच होणार नाहीत. पुन्हा नंतर चेहऱ्यावरती ना आपण हलकंसं असं लावून घ्यायचं, डॉट 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 राहिलेलं ना आपल्या गळ्यावरती लावून घ्यायचं. मी इथं पूर्णपणे लावलं आणि त्याच ब्रशने ना पूर्णपणे हलकं हलकं असं ब्लेंड करून घेते, असं पॅची दिसणार नाही. चेहऱ्यावरती, गळ्यावरती आणि कानाला पण लावून घ्यायचं, नाही तर चेहरा गोरा दिसेल आणि काना आपल्या आहेत तसं स्किन टोन नुसार दिसतील. त्यानंतर थोडं थोडं हलकंसं ब्लेंडअप करून घ्यायचं व्यवस्थित. आणि तुम्ही बघू शकता बिलकुल असं पॅची वगैरे दिसत नाही. आणि माझ्याकडे ना इकडे ब्लश दुसरा आहे, पण ते पावडर आहे, तर मी इकडे ना लिक्विड यूज करते. इकडे ना माझ्याकडे झुडिओमधून मी लिप ग्लॉस आणलेला आहे, तेच इथे यूज केलेला. थोडंसं असं लावून घ्यायचं आणि त्या हातानेच ब्लेंड करायचं हलकं हलकंसं. आता इकडे ना माझ्याकडे एका साईडला थोडंसं जास्त झालेलं आणि दुसऱ्या साईडला थोडंसं कमी झालेलं, ठीक आहे. पण या साईडला पण मी थोडंसं लावून घेतलं आणि पूर्णपणे असं हलकं हलकंसं ब्लेंड करून घेतलं. कारण हलकं नाही ना प्रेशरने ब्लेंड केलं तर ते खालचं आपलं फाउंडेशन वगैरे सगळं निघून जाईल, त्यामुळे असं लावून घ्यायचं. मग दोन्ही साईडनं असं सेम झालं. ब्लश लावून झाला की हे ना माझ्याकडे इनसाइडचं कॉम्पॅक्ट पावडर आहे, तर ते पण पूर्णपणे स्पंजला घ्यायचं आणि त्याला पण असं टॅप टॅप वगैरे करायचं, म्हणजे एक्स्ट्राचं जे पावडर असेल ते निघून जाईल. त्यानंतर अंडर आईज वगैरे सगळीकडे लावून घ्यायचं, ब्लशवरती लावायचं नाही, पूर्ण चेहऱ्याला हलकं हलकंसं लावून घ्यायचं. आणि इकडे मी पूर्णपणे व्यवस्थित सगळं लावून घेतलं. तर मी इकडे यूज करते स्विस ब्युटीचं मॅट अँड बोल्ड लिप लायनर. मी गेले लास्ट टाइम जेव्हा गेलेली ना तेव्हा तिथून तुळशीबागेतून आणलेलं, खूप छान आहे. सगळं कसं लावून घ्यायचं आणि त्याला थोडंसं असं ब्लेंड करून घ्यायचं, त्याने जेणेकरून हे छान दिसतं. आणि ना मला ब्लॅक लायनर नाही आवडत, त्यामुळे मी हेच लिप लायनर लावून घेते. हे पण हाताने थोडंसं ब्लेंड करून घ्यायचं, आई शॅडोची पण गरज नाही लागत.
लायनर ना मी याच गोष्टी मला लावत नाही. एका साईडला कधी जास्त होतं, एका साईडला कमी होतं. हे सुद्धा माझ्याकडे ना स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर आहे. सगळे प्रोडक्ट माझे जास्त करून स्विस ब्युटी आणि इन्साईडचे आहेत, कारण हेच माझ्या जास्त स्किनला सूट होतं. त्यामुळे मी नेहमी ना याचीच खरेदी करते. मेकअप फिक्सर मारून घ्यायचा, ते थोडासा ड्राय होऊ द्यायचा, थोडंसं सुकला की ना लिपस्टिक लावून घ्यायची. आणि इकडे लिपस्टिक सुद्धा माझे इनसाइडचे आहे. खूप छान टेक्स्चर येतो त्याचा, एकदम नॉनस्टिक आहे, लिगत असं वॉटरप्रूफ आहे. अशी छानशी अशी लिपस्टिक लावून घेतली. त्यानंतर आयब्रोला इकडे पहिले स्टार्टिंगला तर मी उलटी तर पकडलेली. त्यानंतर हलकंसं असं काजळ लावून घ्यायचं. काजळ लावल्यानंतर ना लुक आपलं पूर्णपणे कम्प्लिटली चेंज होऊन जातो. तर मी इकडे पूर्ण काजळ लावून घेतलंय डोळ्यांना आणि खूप छान आताच दिसत होतं. बघूया. इकडे ना माझं मेकअप सेट झाला की नाही पाहत होते आणि खूप छान पद्धतीनं सेट झालेला, बिलकुल सुद्धा असं लागत नव्हतं. त्यानंतर माझ्याकडे मेन म्हणजे माझा मस्कारा राहिलेला होता. सगळ्यात पहिले तर ते नंतर लावून घेतला. एकदम हलकंसं लावून घ्यायचं, नाही तर ना पूर्ण इकडे वरती नाही तर इकडे गालावरती लावला. त्यानंतर माझी अशी काहीशी बडबड झाली. रेडी झाली ना, माझंच माझ्यावर प्रेम जास्त वाटतं. अजून रेडी व्हायची. तुम्हाला कशी वाटते ना, नक्की सांगा. छान दिसते ना मी. सो असा मस्तपैकी साडी घातलेली आणि हे माझ्याकडे शुगर आहे. सगळं पूर्ण झाल्यानंतर हे माझं असं काहीचं केस वगैरे हेअरस्टाईल कशी करायची हे बघत होते. पण बघू. सो माझ्याकडे रेड कलरच्या पण येतात आणि या अशा काहीच्या पण मी सो दोन्ही मिक्स करून घालणार आहे. सो असा आपला रेडी आहे लुक. सो इकडे माझा असा कम्प्लिटली लुक रेडी झालेला आहे आणि एवढे छान दिसत होते ना मी, खूप छान दिसत होते. तुम्हाला माझा लुक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओसाठी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.